Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर कान्हा एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. अच्छा, ठीक आहे. तर आज आपण इलेक्ट्रॉनिक्स पोर्शनमधला फिल्टर हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तर चला वेळ न घालवता लगेच सुरुवात करूया. बघा, बात तो सही है. फिल्टर जो असेल, तुम्ही बऱ्यापैकी रेक्टिफायर शिकताना तुम्ही त्याला थोडं डिस्कस केलेलं असेल, बरोबर आहे. आता फिल्टर शिकण्याच्या अगोदर इम्पॉर्टंट तुम्हाला जर काय असेल तर ते कोणतं असेल, मग तुमचा रेक्टिफायर असेल, बरोबर आहे. एकदा का तुम्हाला रेक्टिफायर कळाला तर तुम्हाला फिल्टर समजायला खूप इझी जाईल. का मी असं का सांगतोय की ब्लॉक डायग्राम ऑफ डीसी पॉवर सप्लाय तुम्हाला थोडंफार माहीत नसेल किंवा जरी माहीत नसेल तर तुम्ही शिकून जाताल. ओके, ज्यावेळेस तुम्ही ते शिकताल त्यावेळेस तुम्हाला लक्षात आलं असेल की आपण एक डिफरंट बॉक्स बघितले होते, बरोबर आहे. हे डिफरंट बॉक्स जे असेल त्याचं काहीतरी फंक्शन होतं आणि या वेगवेगळ्या फंक्शनपासून एक आपल्याला आउटपुट मिळत होतं, दॅट इज कॉल्ड ॲज DC, बरोबर आहे. तुम्ही काय करत होते, ते AC सप्लाय देत होते आणि तुम्हाला आउटपुटला काय मिळत होतं, DC, बरोबर आहे. आता हा AC सप्लाय तुम्ही अगोदर ट्रान्सफॉर्मरला देत असता, बरोबर आहे. त्याच्यानंतर रेक्टिफायरला देत असता, त्याच्यानंतर फिल्टरला देत असता, त्याच्यानंतर कशाला देता, रेग्युलेटरला, बरोबर आहे. म्हणजे काय, याचा अर्थ तुम्ही जो एक बॉक्स जो डिस्कस केला त्याच्यापासून तुमचा एक सेपरेट चॅप्टर तयार होतो. मग तुम्ही थोडाफार ट्रान्सफॉर्मर ऑर्डर बघितला असेल, रेक्टिफायर ऑर्डर तुम्ही बघितला असेल, बरोबर आहे. आता त्यानंतर काय असेल, फिल्टर, आणि नंतर काय असेल तुमचा रेग्युलेटर, बरोबर आहे. तुम्ही जेनर डायोड वगैरे जो टॉपिक डिस्कस केला असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऐकलं असेल तुम्ही की बाबा जेनर डायोड हा कासाठी वापरला जातो, व्होल्टेज रेग्युलेटरसाठी वापरला गेलेला आहे, बरोबर आहे. आता त्याचा टॉपिक असेल तुमचे फिल्टर, तो आज आपण आता डिस्कस करूया. बघा, फिल्टर जो असेल तर नेमके फिल्टरची गरज काय असेल किंवा त्याचं काय काय फंक्शन आहे ते आपण सगळं स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया. बघा, नीड ऑफ फिल्टर काय काय असेल, बरोबर आहे. आता फिल्टरची मला काय गरज आहे बाबा, बरोबर आहे. मग फिल्टरची गरज काय असेल तर त्यातले काही जे पॉईंट्स आहेत ते आपण आता डिस्कस करू. बघा, आफ्टर रेक्टिफिकेशन म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, रेक्टिफायरच्या नंतर आउटपुट इज पल्सिटिंग DC. रेक्टिफायरचं काम काय रे, AC2 काय करत असतो, तो पल्सिटिंग DC. म्हणजे तुम्हाला रेक्टिफायरपासून प्युअर DC मिळणार आहे का, नाही. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, थोडेफार प्रमाणात AC सप्लाय अवेलेबल आहे, म्हणजे त्याला समजा आपण AC रिपल्स, बरोबर आहे. आता हे जे AC रिपल काढायचं काम कोण करत असतं, मग फिल्टर करणार, बरोबर आहे. मग इलेक्ट्रॉनिक सर्किट नीड प्युअर DC. जर समजा बरेच इलेक्ट्रॉनिक सर्किट जे असेल किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटला आपल्याला प्युअर DC सप्लाय पाहिजे असतो, कशासाठी, प्रॉपर किंवा एकदम परफेक्ट किंवा हाय इफिशियन्सी आउटपुट येण्यासाठी, बरोबर आहे. मग प्युअर DC मिळवण्यासाठी आपण काय वापरत असतो, फिल्टर. बघा, फिल्टर रिमूव्ह AC रिपल्स. फिल्टर काय करत असतो रे, AC रिपल रिमूव्ह करतो अँड गिव्ह स्मूथ किंवा प्युअर DC देत असतो. ओके, त्यानंतर पोझिशन प्लेस बिटवीन रेक्टिफायर अँड लोड. म्हणजे हा कुठं ठेवलेला असतो, मग रेक्टिफायर आणि लोडच्या मधामध्ये. क्लिअर कळालं. बघा, रेक्टिफायर आउटपुट्स कंटेन AC रिपल. रेक्टिफायर आउटपुट कंटेन म्हणजे रेक्टिफायरचं आउटपुट जे असेल ते काय असेल, AC रिपल असेल. DC आहे पण कोणता आहे, पल्सिटिंग DC. म्हणजे इंडायरेक्टली त्याच्यामध्ये काय असेल, AC रिपल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार फ्लक्च्युएशन होत असतं, बरोबर आहे. अ फिल्टर सर्किट इज यूज टू रिमूव्ह दिस रिपल टू प्रोड्यूस स्मूथ DC. म्हणजे ते जे रिपल्स असेल ते काढून त्याला स्मूथ DC करण्याचं काम कोण करत असतं, मग फिल्टर करत असतो. व्होल्टेज रिक्वायर्ड बाय इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड. बघा, इथे तुम्हाला छोटासा ब्लॉक दिली मी. बघा, हे रिपल जे असेल ते फिल्टर काढून टाकतं. त्यानंतर तुम्हाला लोड असेल, तुम्हाला प्युअर किंवा स्मूथ DC सप्लाय मिळत असतो. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, तर आता त्याच्यामध्ये एक्झॅक्ट आपलं कसं करायचं ते स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करूया. बघा, याच्या अगोदर ना तुम्हाला थोडं एक महत्त्वाची थिअरी सांगतोय, थोडं लक्ष द्या. बघा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, मला काय इम्पॉर्टंट आहे, रेक्टिफायर मला आलं पाहिजे, बरोबर आहे. रेक्टिफायर जर मला समजला तर मला DC समजायला फिल्टर समजायला सोपा जातो. कारण आपण बघितलं की रेक्टिफायर जे असेल त्याचे डिफरंट टाईप्स आहे, बरोबर आहे. याच्यामध्ये असतो बघा हाफ वेव्ह रेक्टिफायर, बरोबर. दुसरा कांदा असतो फुल वेव्ह रेक्टिफायर. जर फुल वेव्हचं जर बघितलं परत ते एक असतो ब्रिज रेक्टिफायर आणि दुसरा कोणता असतो मिड पॉईंट रेक्टिफायर, बरोबर आहे. आता हे रेक्टिफायर मी तुम्हाला इथं का लिहून देतोय किंवा मी काय डिस्कस करतोय तर तुम्हाला पुढे गेल्यावर लक्षात येईल. कारण तुम्हाला जर फिल्टर शिकायचं असेल, बरोबर आहे, मी काय म्हणतो, तुम्हाला फिल्टर शिकायचं असेल तर फिल्टरचा इनपुट जर कोणी असेल तर तो कोणता असतो रे, रेक्टिफायर असतो. कोण असतो, रेक्टिफायर. मग मी याच्यापैकी कुठलाही रेक्टिफायर याला यूज करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे काय, हाफ वेव्ह वापरू शकतो, ब्रिज वापरू शकतो किंवा मिड पॉईंट वापरू शकतो. हाफ वेव्ह म्हणजे तुम्हाला माहीत असेल त्याच्यामध्ये आपण एक डायोड वापरतो, ब्रिज म्हणजे त्याच्यामध्ये आपण 4 डायोड वापरतो आणि मिड पॉईंट म्हणजे त्याच्यामध्ये आपण किती डायोड वापरतो रे, 2 PN जंक्शन डायोड वापरत असतो. ओके, क्लिअर कळालं. ओके, आता त्याच्यामध्ये त्याचे डिफरंट क्लासिफिकेशन आहे, ते कसे काय ते आपण आता डिस्कस करूया. बघा, तुम्ही थोडं एक डायग्राम बघितलं असेल तर इथं तुम्हाला दिसतं बघा, ही साईन वेव्ह म्हणजे हा प्युअर AC सप्लाय असेल, बरोबर आहे. आता AC सप्लाय जो असेल त्याचं आपण पल्सिटिंग DC मध्ये केलं बाय युजिंग रेक्टिफायर,
बरोबर आहे. आणि हे रेक्टिफायर जे असेल त्याचं जे पल्सेटिंग डीसी असेल त्याचं स्मूथ डीसी करण्याचं काम करत असतं फिल्टर. हे कोणाचा यूज सहाय्याने केला आपण फिल्टरचे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला ही जी डार्क लाईन दिसते ना हे तुम्हाला फिल्टरचं आउटपुट मिळणार आहे. मग तुम्ही ह्याचं आउटपुट बघितलं ना तर हे अजून समजा तुम्हाला असं प्युअर डीसी सारखं दिसतं का रे? नाही. मग याचं प्युअर एकदम परफेक्ट म्हणजे एकदम 100% आउटपुट इफिशियन्सी येण्यासाठी तुम्हाला जे प्युअर एकदम स्मूथ जे असेल ते प्युअर करण्याचं काम करत असतं फिल्टर व्होल्टेज रेग्युलेटर करत असतो. ते तुम्हाला नंतर डिस्कस करायला मिळेल. ओके, कळालं? हां, बघा इथं बघा तुम्ही बघितलं असलेला ट्रान्सफॉर्मर असतो. मी तुम्हाला म्हटलं ना एसी सप्लाय हा काय करतो, हाय मॅग्निट्यूड असेल त्याचं लो मॅग्निट्यूड करतो. बरोबर, म्हणजे हाय व्होल्टेजचं लो व्होल्टेज करतो. हां, म्हणजे जवळपास तुम्हाला 12 व्होल्ट एसी सप्लाय तुम्हाला देतो. इथे किती असेल 230 व्होल्ट सिंगल बेस सप्लाय त्याचं 12 व्होल्टमध्ये करतो आणि तो तुम्हाला कोणाला दिला येतो रेक्टिफायर. बरोबर. मग आता हे असेल रेक्टिफायर. बघा हा कोणता रेक्टिफायर आहे, ब्रिज रेक्टिफायर. 4 डायोड वापरलेत ना. आणि हा ब्रिज रेक्टिफायर जो असेल त्याचा आउटपुट जे असेल ते काय असेल पल्सेटिंग डीसी. आणि ते कशाला दिलं तुम्हाला हे फिल्टरला. हे बघा तुम्हाला सी फिल्टर इथं वापरलेला आहे. आता फिल्टरचं पुढे तुम्हाला सांगतो कोणता कसा असतो, सी एल हे टाईप्स कसे असेल ते आपण आता डिस्कस करूया. बघा नीड्स ऑफ फिल्टर. नीड ऑफ फिल्टर म्हणजे काय, सरळ आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊया. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतो. बघा डेफिनेशन जर बघितलं तर काय, द फिल्टर सर्किट यूज टू, बघा इम्पॉर्टंट ना, रिड्यूस रिपल व्होल्टेज. रिपल मी तुम्हाला म्हटलं ना की रिड्यूस रिपल व्होल्टेज म्हणजे असं काय, त्याच्यामध्ये जो एसी असतो फ्लक्च्युएटेड एसी तो आपल्याला काढून टाकायचा आहे. बरोबर आहे. अँड कन्वर्ट पल्सेटिंग डीसी इंटू प्युअर डीसी सप्लाय. बरोबर आहे. इथं तुम्ही स्मूथ डीसी सुद्धा म्हणू शकता, प्युअर डीसी किंवा स्मूथ डीसी सप्लाय. क्लिअर आहे. रिझन्स फॉर युजिंग फिल्टर. मी फिल्टर का वापरतो हे तुम्हाला माहीत पाहिजे. बरोबर. बघा प्रत्येक गोष्ट तुम्ही एखादी गोष्ट करताय ना तर ती का करताय त्याचं रिझन शोधा, तुम्हाला ऑटोमॅटिक त्याचा डिटेल स्टडी होऊन जातो. बरोबर आहे. बघा सगळ्यात पहिले जे असेल रेक्टिफायर आउटपुट कंटेन एसी रिपल्स. म्हणजे रेक्टिफायरच्या आउटपुटला एसी रिपल्स अवेलेबल आहे त्याच्यामुळं आपल्याला फिल्टर वापरावा लागतो. जर समजा रेक्टिफायरनं जर आपल्याला प्युअर दिला असता तर आपल्याला गरज पडली असती का रे? नाही. बरोबर. त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक सर्किट रिक्वायर्ड कॉन्स्टंट डीसी व्होल्टेज. इलेक्ट्रॉनिक सर्किटला काय असतो, काय पाहिजे असतो, फ्लक्च्युएटेड नाही, कसा पाहिजे असतो, कॉन्स्टंट डीसी व्होल्टेज. म्हणून आपल्याला फिल्टरची गरज आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघा, फिल्टर इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ पॉवर सप्लाय. साहजिकच आहे तर त्याच्यामध्ये एसी रिपल्स वगैरे हे जे असेल इम्प्युरिटी आपण काढून टाकली, त्याला कॉन्स्टंट किंवा प्युअर डीसी सप्लाय केला तर साहजिक तुम्हाला परफॉर्मन्स इन्क्रीज होईल आणि इफिशियन्सी पण त्याची काय होणार आहे, इन्क्रीज होणार. बरोबर आहे. बघा रिड्यूस नॉईज अँड फ्लक्च्युएशन. मी तुम्हाला म्हटलं ना एसी रिपल म्हणजे काय, फ्लक्च्युएशन असेल त्याच्यामुळे तुमचा नॉईज सुद्धा क्रिएट होऊ शकतो. ते काय होतो आपलं, ते काय करायचं आपल्याला रिड्यूस करायचं आहे. दॅट्स वाय आपल्याला काय यूज करायचं आहे, फिल्टर. ओके. त्यानंतर प्रोटेक्ट सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट. प्रोटेक्ट सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स. बघा सेन्सिटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंड म्हणजे काय, जर समजा एखाद्या इलेक्ट्रॉनिक्स कंपाऊंडला जर प्युअर डीसी पाहिजे असेल, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात फ्लक्च्युएशन वगैरे नको असेल तर थोडाही फ्लक्च्युएशन तुम्हाला जो सेन्स करून त्याच्यामध्ये आउटपुट प्रॉपर येणार नाही. म्हणून तशा ठिकाणी आपल्याला जो सप्लाय पाहिजे असतो तो प्युअर किंवा विदाउट फ्लक्च्युएशन पाहिजे असेल म्हणून आपण काय वापरतो, फिल्टर. प्रोव्हाइड स्मूथ डीसी आउटपुट. आणि हे कोणाचं काम असतं, फिल्टर्स. क्लिअर आहे, कळालं. आउटपुट वेव्हफॉर्म जे असेल त्या कशा असतात, रेक्टिफायर फिल्टरचे कसे असेल पल्सेटिंग डीसी, विथ फिल्टर कसे असेल स्मूथ डीसी. आता विदाउट फिल्टर म्हणजे काय, पल्सेटिंग डीसी म्हणजे इनॅक्टली रेक्टिफायर, विथ फिल्टर म्हणजे स्मूथ डीसी इनॅक्टली फिल्टरचं आउटपुट. ओके. तुम्हाला थोडीकडे लक्षात येते असेल बघा, डॉटेड लाईन जे असेल ते रेक्टिफायरचं आउटपुट असतं आणि डार्क लाईन जे असेल ते कायचं असतं, फिल्टरचं आउटपुट असतं. ओके. चला तर बघूया आता आपण स्टेप बाय स्टेप एक टाईप त्याचं डिस्कस करूया. ओके. बघा त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं आपल्याला डिस्कस करायचं बघा क्लासिफिकेशन ऑफ फिल्टर किंवा टाईप्स ऑफ फिल्टर. आता फिल्टरच्या कोणकोणत्या टाईप्स आहे, बरोबर. आता फिल्टर तुम्हाला जस्ट लक्षात आलं असेल, फिल्टर म्हणजे वेगळं काही नाही आहे. मी रेक्टिफायरच्या आउटपुटला हे डिफरंट कंपाऊंड यूज करणार, त्याच्यापासून मला फिल्टर मिळणार आहे. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टाईप्स असेल कुठला आहे रे, एल फिल्टर. म्हणजे सरळ मी त्याच्यामध्ये काय वापरणार आहे, एक इंडक्टर वापरणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज एल फिल्टर. ओके. त्यानंतर नेक्स्ट सी फिल्टर म्हणजे काय, त्याच्यामध्ये मी एक कॅपॅसिटर वापरणार आहे, दॅट इज कॉल्ड ॲज सी फिल्टर. नेक्स्ट मी कॅपॅसिटर आणि इंडक्टर सोबत वापरणार आहे, बरोबर. कॅपॅसिटर आणि इंडक्टर काय करणार आता सोबत वापरणार आहे, त्याला म्हणतो आपण एल सी फिल्टर. आणि 2 कॅपॅसिटर आणि एक इंडक्टर वापरणार त्याला काय म्हणतो असतं आपण CLC फिल्टर. आता हे थोडे ब्रॅकेटमध्ये नावं दिले तेही थोडं लक्षात ठेवा. मी याच्यासाठी सांगतोय की तुम्हाला कधी कधी एक्झाममध्ये डायरेक्ट नावानं विचारता येईल, थोडं इनडायरेक्टली हे दुसऱ्या नावाने सुद्धा विचारलं जाऊ शकतं. इंडक्टर फिल्टर, कॅपॅसिटर फिल्टर, बरोबर आहे. किंवा इंडक्टर फिल्टरला आपण चोक फिल्टर पण म्हणू शकतो. ओके. आता हे बघा CLC फिल्टर म्हणजे तुम्हाला त्याचं डिझाईन अशा प्रकारे असेल पाय फिल्टरसारखं, बरोबर आहे. म्हणून तुम्ही त्याला पाय फिल्टर म्हणू शकता. ओके. चला तर आता स्टार्ट करू, एक टाईप्स आपण डिस्कस करूया. पण सगळ्यात महत्त्वाचं याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो. बघा तुम्ही ज्यावेळेस क्वेश्चन्स बघणार आहेत, ओके, तर तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट न विचारता कधी क्वेश्चन कसं विचारलं जाऊ शकतो लक्षात ठेवा, बरोबर आहे. मी तुम्हाला हा क्वेश्चनसुद्धा माहीत पाहिजे. जनरली जर बघितलं ना तर याच्या ॲक्च्युअलमध्ये जवळपास 12 क्वेश्चन तयार होतील.
बरोबर. हे 12 क्वेश्चन कसे तयार होतात मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला कसा त्याच्यावर डिपेंड असेल. क्लिअर आहे, कळालं? हां, तुम्हाला थिअरॉटिकल क्वेश्चन असो किंवा MCQ क्वेश्चन असो त्याच्यावर तुम्हाला सांगता आलं पाहिजे एक्झॅक्ट काय असतं. ओके. आता इथं तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं, समजा एक्सप्लेन एल फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर. काय म्हटलं जाऊ शकतं, एक्सप्लेन एल फिल्टर विथ हाफ वेव्ह रेक्टिफायर. सिमिलरली एक्सप्लेन एल फिल्टर विथ फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. बरोबर आहे ना, फुल वेव्ह ब्रिज रेक्टिफायर. आणि सिमिलरली थर्ड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन एल फिल्टर विथ फुल वेव्ह मिड पॉईंट रेक्टिफायर. बरोबर आहे. म्हणजे असे 3 क्वेश्चन इथे तयार झाले बघ. म्हणजे एल फिल्टर तुम्हाला कोणाकोणासोबत विचारला जाऊ शकतो, हाफ वेव्ह रेक्टिफायर सोबत विचारला जाऊ शकतो, ब्रिज विचारला जाऊ शकतो किंवा मिड पॉईंट विचारला जाऊ शकतो. म्हणजे सरळ जे एल फिल्टर असेल त्याचं इनपुट तुम्ही चेंज करू शकता. एक तर हाफ वेव्ह असू शकतो, फुल वेव्ह असू शकतो, फुल वेव्हमध्ये पण ब्रिज असेल किंवा मिड पॉईंट असेल. सिमिलरली सेम हे 3 क्वेश्चन जसे हे बघा, इथं पण काय असेल मग, विथ हाफ वेव्ह, विथ फुल वेव्ह मिड पॉईंट किंवा विथ फुल वेव्ह ब्रिज. सिमिलरली हाफ वेव्ह असू शकतो, सिमिलरली फुल वेव्ह मिड पॉईंट, सिमिलरली फुल वेव्ह ब्रिज. सेम लाईक दॅट फुल वेव्ह CLC विथ हाफ वेव्ह किंवा फुल वेव्ह मिड पॉईंट किंवा फुल वेव्ह ब्रिज. असे तुम्हाला 1, 3 आणि 3, 6 आणि 3, 9, 3, 12. बरोबर. म्हणजे असे जवळपास 12 क्वेश्चन्स तुझे तयार होतात. बरोबर. त्याच्यामध्ये काहीच चेंज नाही, एकदम सिम्पल आहे. तुम्हाला फक्त रेक्टिफायर त्यासाठी सांगतोय. रेक्टिफायर जर तुम्हाला माहीत नसेल तर फिल्टर समजणं अवघड आहे. दॅट्स वाय तुम्हाला रेक्टिफायर समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण रेक्टिफायरचे टाईप्स आणि कारण इनपुटच देताना आपण काय देत असतो रे, रेक्टिफायर देत असतो. क्लिअर आहे, कळालं? अपेक्षा करतो तुम्हाला थोडं लक्षात आलं असेल. आता आपल्याला फिल्टरला सुरुवात करायला इझी जाईल. ओके, चलो. त्याच्यामध्ये बघा सगळ्यात पहिला टाईप्स असेल एल फिल्टर. ओके. आता क्वेश्चन कोणता आहे बघा, विथ हाफ वेव्ह असेल, विथ फुल वेव्ह असेल, विथ फुल वेव्ह ब्रिज असेल, विथ फुल वेव्ह सेंटर टॅप असेल, डॉट नो मॅटर. बरोबर. त्याची आपल्याला गरज नाही. बरोबर आहे. कारण तुम्हाला रेक्टिफायर आता ऑलरेडी माहिती आहे. बरोबर आहे. मग तुम्हाला फक्त फिल्टर एक्सप्लेन करायचं आहे. मग आता इनपुट तुम्हाला कुठलाही दिला तरी तुमचं मेन टार्गेट असेल ते काय असेल, आउटपुट. त्याच्यामध्ये फरक काय फक्त बघा, हाफ वेव्हमध्ये काय असेल, डिसकंटिन्युअस वेव्हफॉर्म असेल आणि फुल वेव्हमध्ये काय असेल, कंटिन्युअस वेव्हफॉर्म. म्हणजे सरळ तुम्ही इंडायरेक्टली म्हणू शकता हाफ वेव्ह जे असेल रेक्टिफायर त्याची वेव्हफॉर्म अशी येणार आहे. बरोबर आहे. आणि फुल वेव्ह जे असेल त्याची वेव्हफॉर्म तुम्हाला कंटिन्युअस मिळणार, वेगळं काही नाही आहे. बरोबर आहे. हे तुमच्यासाठी एवढं जास्त म्हणजे हॅडॅकचं काम नाही आहे. तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल तो कोणता आहे, फिल्टर. कारण तुम्हाला रेक्टिफायर ऑलरेडी माहिती असं कन्सिडर केलेलं आहे. ओके. बघ आता त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट एल फिल्टर आपल्याला एक्सप्लेन करायचं. आता एल फिल्टर एक्सप्लेन करण्याच्या अगोदर थोडं तुम्हाला काही थिअरॉटिकल गोष्टी सांगतो जेणेकरून तुम्हाला अजून थोडं महत्त्वाची किंवा अजून थोडी याच्यामध्ये हेल्प होईल. बरोबर आहे. आता मी तुम्हाला आताच सांगितलं की फिल्टर म्हणजे वेगळं काही नाही, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त वापरायचं आहे तो म्हणजे एल आणि दुसरा म्हणजे तो वापरायचा म्हणजे तो C. सर मग आता या दोघात नेमकं काय एक्झॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे ते बघा. सगळ्यात पहिलं फंक्शन ऑफ इंडक्टर. बरोबर आहे. आणि फंक्शन ऑफ कॅपॅसिटर हे थोडं तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे. बरोबर आहे. आता मी तुम्ही एक नोटबुक पेन घेऊन बसा जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा हा जो असेल मी म्हणू शकतो टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आहे. सिमिलरली हा काय करतो, इलेक्ट्रिक चार्ज स्टोअर करतो. कशाच्या फॉर्ममध्ये रे, मॅग्नेटिक फॉर्ममध्ये. त्याला पण तुम्ही म्हणू शकता टू स्टोअर इलेक्ट्रिक चार्ज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. तुम्ही काय म्हणू शकता, इलेक्ट्रिक फील्ड. याचं एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला तर प्रॅक्टिकली बघायचं असेल तर तुम्ही आपल्या फॅनच्या डोक्यावरची पांढरी डब्बी असते, जो कंडेन्सर असतो तो डायरेक्ट काही सेकंदासाठी बोर्डमध्ये टाका आणि त्याची दोन्ही वायर एकमेकाला शॉर्ट करून बघा, तुम्हाला एकदम चटकन आवाज येतो. बरोबर. तो आवाज म्हणजे काय, सरळ त्याने एनर्जी स्टोअर केली आणि ज्यावेळेस त्याला आपण शॉर्ट सर्किट करतो त्यावेळेस तो का त्याला डिस्चार्ज झाला. म्हणजे सरळ हा इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोअर करतो आणि हा काय करतो, मॅग्नेटिक फील्डच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करतो. बरोबर आहे. अजून दुसरी गोष्ट, याच्या अगोदर सुद्धा आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की तुम्ही ते एकदा बघून घ्या, तुम्हाला अजून कळेल. इंडक्टर आणि कॅपॅसिटर, रामू लालू आणि श्यामू या तिघांचा एक 3 इडियट्सचा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यामध्ये सगळं हे इन डिटेलमध्ये दिले, ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच डाऊट्स राहणार नाही. ओके. बघा आता हा इंडक्टर जो असेल, हा इंडक्टरचा अजून एक दुसरं महत्त्वाचं फंक्शन जे असेल तो काय करतो, आपण त्याला म्हणणार आहे बघा ब्लॉक आणि अलो. बरोबर आहे. आता हे ब्लॉक आणि आलो काय नाही कळालं सर, अजून म्हणू शकतो मी ब्लॉक आणि याला काय म्हणू शकतो मी आलो. म्हणजे काय की आपल्याकडे 2 सप्लाय बघा, कोणता AC सप्लाय अँड DC सप्लाय. म्हणजे इंडक्टर काय करतो, या 2 सप्लायपैकी एका सप्लायला ब्लॉक करतो आणि एकाला अलाय करतो. बरोबर आहे. आपल्याकडे 2 सप्लाय, एक AC आणि दुसरं कोणता असेल DC. सिमिलरली कॅपॅसिटर सुद्धा एकाला ब्लॉक करतो आणि एकाला काय करतो, अलो करतो. तुम्ही पाठीमागचा व्हिडिओ बघितला असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक सांगितली होती
की बाबा कॅपॅसिटर जो असेल तो कोणत्या सप्लायसारखा दिसतो रे, आपल्या DC सप्लायसारखा दिसतो. म्हणून काय हे दोघं एकाच घरातले असं आपण कन्सिडर करू, म्हणजे काय दिसायला सारखे म्हणजे आपले आपले आहेत. बरोबर आहे. हां, मग आपल्याला माहिती आहे आपले लोक आपल्याला कधीच साथ देत नाही. बरोबर. सही पकडे हैं. लोक आपल्याला कधी साथ देतात का, नाही. म्हणून हा काय करतो, DC ला ब्लॉक करतो आणि हा काय करतो, AC ला अलो करतो. लक्षात आलं. कॅपॅसिटर DC ला काय करतो रे, ब्लॉक करतो आणि AC ला काय करतो, तो अलो करतो. सिमिलर त्याच्या उलटं इथं सांगायचं आहे की हा काय करणार, मग आता AC ला ब्लॉक करणार आणि हा काय करणार, DC ला अलो करणार. हे कसं काय हे तुम्हाला पुढे गेल्यावर मी सांगतो, याचा यूज कसा करायचा आहे. बरोबर. त्यामुळे लक्षात ठेवा. मी एकदा परत रिवाइज करतो. इंडक्टर जो असेल तो इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. कॅपॅसिटर सुद्धा इलेक्ट्रिक एनर्जी स्टोअर करतो इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इंडक्टर जो असेल त्याचा दुसरा फंक्शन काय, ब्लॉक AC अलो DC. कॅपॅसिटरचा दुसरा फंक्शन काय, ब्लॉक DC आणि अलो AC. ओके, अपेक्षा करतो तुम्हाला हे दोन्ही गोष्टी कळालेल्या असतात. अजून तिसरा एक महत्त्वाचा पॉईंट जो असेल की तुम्हाला फिल्टरसाठी वापरायचा आहे. बरोबर आहे. तर तोही तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. बरोबर आहे. आता कॅपॅसिटर आणि इंडक्टर. बरोबर आहे. तर इंडक्टर जो असेल तो नेहमी सिरीज कनेक्ट करा टू लोडच्या कसा कनेक्ट करायचा आहे रे, सिरीजमध्ये. बरोबर आहे. आणि कॅपॅसिटर जो असेल तो नेहमी शंट कनेक्ट करा टू लोड असेल. म्हणजे लोडचा कसा कनेक्ट करा, हा पॅरलली, आणि हा लोडचा कसा कनेक्ट करा, सिरीज. लक्षात आलं. ओके, चलो. तर आपण सुरुवात करूया. आपण गेलो होतो बघा सगळ्यात स्टार्टिंगला पहिला टाईप होतो आपला एल फिल्टर. काय म्हणतो आपण त्याला, अजून इंडक्टर फिल्टर केलं म्हणतो आपण एल फिल्टर. बरोबर आहे. आता याची डेफिनेशन वगैरे असेल तुम्ही ते बघून घेऊ शकता. एल फिल्टर दॅट इज यूज अँड इंडक्टर कनेक्टेड, मी तुम्हाला म्हटलं ना आता काय, सिरीज विथ लोड. खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे. बरोबर. हे डेफिनेशन काय सांगू शकतो आपण, सिरीज विथ लोड टू रिड्यूस रिपल इन रेक्टिफायर आउटपुट. बरोबर. मग त्याच्यामध्ये काय काय असेल बघा. सगळ्यात पहिली इनपुट काय आहे, रेक्टिफायर आहे. एक इंडक्टर आपण कनेक्ट केला आणि एक जस्ट आपण लोड रेजिस्टन्स घेतला. आता लोड कोणता घेतो आपण, लोड रेजिस्टन्स असेल तो RL, या डिपेंड ऑन की लोड कुठलाही असू द्या. बरोबर आहे. कळालं. याच्यामध्ये 3 कंपोनंट आहे. एक रेक्टिफायर असेल इनपुटला, इंडक्टर असेल, दुसरं काय असेल, लोड. म्हणजे सरळ मी काय म्हणू शकतो, जर मला हे सर्किट काढायचं असेल मी एक सिंपल सर्किट काढणार. बरोबर आहे. हा माझा असेल रेक्टिफायर. बरोबर आहे. हा रेक्टिफायरच्या नंतर मी एक काय केला, असा सिरीजमध्ये एक इंडक्टर कनेक्ट केला. बरोबर आहे. आणि त्याला काय केलं मी, असं एक फक्त लोड रेजिस्टन्स लावलं, झालं सर्किट. क्लिअर. कळालं. खूप इझी आहे. दॅट इज कॉल्ड ॲज फिल्टर. कोणता फिल्टर असेल, हा एल फिल्टर. हा असेल तुमचा RL. ओके. आता सुरुवात जी असेल की आता महत्त्वाचा पॉईंट जो असेल तो म्हणजे त्याची वर्किंग, की हा कसा काम करतो. बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, हा इथे तुम्हाला सर्किट ऑलरेडी दिलेले बघा. हा रेक्टिफायर सर्किट असेल. बरोबर आहे. आणि रेक्टिफायरला आपल्याला माहिती आहे इनपुटला काय असतं, AC, आणि इकडे काय असतं, पल्सेटिंग DC. बरोबर. मग तुम्ही म्हणू शकता इथं प्लस आणि इथं काय असेल, मायनस. हे आपलं पॉझिटिव्ह अपसायकल असेल आणि निगेटिव्ह अपसायकलला काय होईल, इकडे मायनस आणि इकडे काय होईल रे, प्लस. ओके. तुम्ही रेक्टिफायरमध्ये बघितलं तुम्हाला लक्षात आलेलं असेल. आता याच्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की अजून एक फंक्शन सांगतो बघा. इंडक्टर आणि कॅपॅसिटर जे आपण 3 फंक्शन बघितली त्यातला एक आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला, चौथा पॉईंट. बरोबर आहे. तो चौथा पॉईंट जो असेल तुम्हाला फिल्टरमध्ये यूज करायचा आहे. बरोबर. आता मी काय केलं, एनर्जी किंवा इंडक्टर जो असेल किंवा कॅपॅसिटर जो असेल, आपल्याला माहिती इंडक्टर आणि कॅपॅसिटर हा एनर्जी स्टोअर करतो, म्हणजे तो चार्ज आणि डिस्चार्ज होतो. बरोबर आहे. समजा मी इंडक्टरला या डायरेक्शनने जर करंट दिला. बरोबर आहे. समजा इथं काय असेल प्लस, इथं काय असेल मायनस. समजा हा म्हटलं मी चार्ज होणे, किंवा मी याला म्हणू शकतो एनर्जी यानं काय केली, आता स्टोअर केली. बरोबर आहे. पण तो ज्यावेळेस डिस्चार्ज होत असतो त्यावेळेस इंडक्टर त्याची पोलॅरिटी बदलत असतो. म्हणजे सर काय, इथं आता मायनस होईल, इथं काय होईल प्लस, म्हणजे तो या साईडनं आता काय होईल रे, डिस्चार्ज होईल. बरोबर आहे. म्हणजे एनर्जी रिलीज करेल. बरोबर आहे. सरसर कळालं. म्हणजे सरसर काय, की हा पोलॅरिटी चेंज करतो. म्हणजे हा बेमान आहे आणि हा कसा आहे, इमानदार आहे. कॅपॅसिटरला काय म्हणायचं आहे, इमानदार. इंडक्टरला काय म्हणायचं आहे, बेमान आहे. बेमान म्हणजे तो पोलॅरिटी चेंज करतो. आपण म्हणतो का 2 तोंड्या माणूस. सेम लगेच दिलं तसं लक्षात ठेवा. बघा आता हा कॅपॅसिटर जो असेल. बरोबर आहे. आता कॅपॅसिटरला समजा मी प्लस आणि मायनस, म्हणजे सिमिलरली या साईडनं जर चार्ज केलं. बरोबर आहे. म्हणजे मी आता एनर्जी स्टोअर करतो, किंवा त्याला म्हणतो आपण चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर. बरोबर आहे. आता ज्यावेळेस कॅपॅसिटर डिस्चार्ज होणार, तो कॅपॅसिटर डिस्चार्ज होताना त्याची पोलॅरिटी बदलत नाही, म्हणून तो इमानदार आहे. त्याची पोलॅरिटी त्या डायरेक्शनने राहते, म्हणजे सरसर काय, अशा प्रकारे तो डिस्चार्ज होईल. क्लिअर आहे. कळालं. इंडक्टर पोलॅरिटी चेंज करतो आणि कॅपॅसिटर पोलॅरिटी चेंज करत नाही, म्हणून मी याला म्हटलं होतं इमानदार, याला म्हटलं आपण बेमान. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. आता पुढचा पॉईंट जो असेल तुम्हाला समजायला अजून इझी जाईल. बघा आता इंडक्टर इज कनेक्टेड इन सिरीज विथ लोड. हे मी असे कनेक्शन केले आणि असेल तुमचा आउटपुट असेल. क्लिअर आहे. आता याची वर्किंग मला डिस्कस करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की मला पॉझिटिव्ह अपसायकल आणि निगेटिव्ह अपसायकल दोन्ही वेनं मला बघायचं आहे. ओके. आता याच्यात अजून इंडक्टर जो असेल आपल्याला माहिती आहे त्याचा काही ना काही रिॲक्टन्स असतो. बरोबर आहे. तो रिॲक्टन्स जो असेल तो काय असतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स XL इज इक्वल टू काय असेल, 2πfL. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे XL इज इक्वल टू काय असतं रे, ओमेगा L. ओके. आता ओमेगा इज नथिंग बट 2πf आणि हा काय असेल तुमचा L असेल. क्लिअर आहे. आता एक तुम्ही जर बघितलं असेल ना,
तर मी इथं जर तुम्ही बघितलं तर हा AC सप्लाय, यस सर, हा रेक्टिफायर आहे, यस सर, आणि हा DC सप्लाय, बरोबर आहे. मग हा DC सप्लाय प्युअर नाही आहे, इथं काय DC प्लस AC दोन्ही गोष्टी आहे. हा प्युअर AC सप्लाय, मग इथं फ्रिक्वेन्सी आहे सर, यस. मग इथं फ्रिक्वेन्सी असेल का, यस, इथं सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे फिल्टरच्या इनपुटला सुद्धा थोडीफार फ्रिक्वेन्सी आहे आणि आपल्याला तीच फ्रिक्वेन्सी काढून टाकायची आहे, बरोबर आहे. म्हणजे प्युअर DC करायचं म्हणजे सरळ काय मी असं म्हणू शकतो ना रे, मी असं म्हणू शकतो ना, यस इथं फ्रिक्वेन्सी आहे का, यस. मग इथं सुद्धा फ्रिक्वेन्सी आहे का रे, यस सर. आणि इथं फ्रिक्वेन्सी पाहिजे का आपल्याला, नाही पाहिजे, बरोबर. मला फ्रिक्वेन्सी रिमूव्ह करायची ना, कारण प्युअर DCमध्ये फ्रिक्वेन्सी काय असते तुमची, 0 असते, बरोबर आहे. म्हणजे हा एक्सेल जो असेल तुम्हाला फिल्टरच्या इनपुटला असेल, पण मला हा एक्सेल जो असेल तो काय करायचा आहे, 0 करायचा आहे. म्हणजे 2 पाय फ्रिक्वेन्सी 0 आणि L म्हणजे आन्सर काय आला पाहिजे, 0. म्हणजे मला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पूर्णपणे 0 करायचं आहे आउटपुट ऑफ फिल्टर. ओके, तर कसा काय तर आपण आता ते तुम्हाला मी सांगतो बघा कसं होतं. आता इथं तुम्ही लक्षात देत असेल बघा, मी काय केलं, इथे एक इनपुट जो असेल इनपुट सप्लाय घेतला बघा. हे असेल तुमची AC सप्लायची वेवफॉर्म, बरोबर आहे. हां, ही असेल तुमची AC सप्लायची वेवफॉर्म. ओके, मी इथं म्हणू शकतो ω t, बरोबर आहे. हां, इथं असेल 0, इथं असेल तुमची इलेक्ट्रिकल क्वांटिटी व्होल्टेज किंवा करंट असेल, क्लिअर आहे. हां, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ही असेल बघा तुमची साईन वेव, ही असेल तुमची साईन वेव. ओके, आता ही साईन वेव जी असेल ही कशाची आहे रे, हा इनपुट ऑफ रेक्टिफायर, हे काय असेल तुमचं इनपुट ऑफ रेक्टिफायर, बरोबर आहे. म्हणजे आपण AC सप्लाय जो दिला, आउटपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर हे तुम्हाला दिलं, त्यानंतर हा जो आउटपुट असेल तो आउटपुट तुम्ही कोणाला देणार, रेक्टिफायरला, बरोबर आहे. तर तुम्ही डिपेंड ऑन यू, तुमच्यावर आहे की समजा तुम्ही फुल वेव वापरता की हाफ वेव वापरता, बरोबर आहे. त्या क्वेश्चनवर डिपेंड आहे. जर मी फुल वेव रेक्टिफायर वापरत असेल तर मला अशा प्रकारे वेवफॉर्म मिळेल, बरोबर. मी जर फुल वेव रेक्टिफायर वापरत असेल तुम्हाला काय मिळेल, अशा प्रकारे वेवफॉर्म मिळालेली आहे, बरोबर आहे. आता ही जी असेल आउटपुट ऑफ रेक्टिफायर, कशाची वेवफॉर्म आहे, आउटपुट ऑफ रेक्टिफायर, क्लिअर कळालं. ही कशाची असेल, आउटपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे. मी तुम्हाला म्हटलं ना की त्या ट्रान्सफॉर्मरचा आउटपुट कोणाला देतो आपण, रेक्टिफायर. ओके, आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ही असेल तुमची पल्सेटिंग DC वेवफॉर्म. ही कोणती वेवफॉर्म आहे, पल्सेटिंग DC वेवफॉर्म, बरोबर आहे. ही कोणती असेल, AC वेवफॉर्म. ही असेल पल्सेटिंग DC. आणि हे जे असेल याला म्हणतो आपण बघा स्मूथ DC वेवफॉर्म. म्हणजे कशाचे असेल मग, फिल्टरचं आउटपुट. हे कोणाचं आउटपुट आहे, हे ट्रान्सफॉर्मरचं आउटपुट आहे. हे AC सप्लाय. ही पल्सेटिंग DC म्हणजे सरळ काय म्हणू शकतो सर तुम्ही, AC प्लस इथं थोडीफार DC पण असेल सर, बरोबर आहे. आणि इथं जे असेल मी फक्त इथं DC आहे म्हणजे AC मला काय करायचं आहे सर, इथं 0 करायचं आहे, बरोबर. त्याला असं म्हणतो आपण रिपल AC वेवफॉर्म. ओके, बघा आता मी सुरुवात करतो जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. बघा आता मी तुम्हाला आता सांगितलं तर काय होतं, इथून काय होईल की इथून जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये AC प्लस DC सप्लाय येणार आहे, बरोबर आहे. हा कशापासून, पल्सेटिंग DC आहे ना. मग हा इंडक्टरचं काम आपल्याला, इंडक्टर काय करत असतो, ACला ब्लॉक करतो आणि DCला काय करतो, आलो. म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं, इथे जर तुम्ही बघितलं तर इंडक्टर ACला काय करणार, पूर्णपणे ब्लॉक करणार. मी इथं काय येणार फक्त DC सप्लाय, बरोबर. इथं काय येणार फक्त DC सप्लाय, कारण तो काय करतो, DCला अलो करतो आणि ACला काय करतो, ब्लॉक. म्हणजे आउटपुटला तुम्हाला काय मिळणार आहे, DC सप्लाय. खूप सिंपल आहे, बरोबर आहे. आता त्याची स्टेप बाय स्टेप वर्किंग जर बघायची असेल तर तुम्ही रेक्टिफायरच्या ओरिएंटेड जाऊ शकता. म्हणजे सरळ काय समजा मी म्हणू शकतो मोड 1, बरोबर आहे. मोड 1 म्हणजे काय, पॉझिटिव्ह हाफ सायकल, बरोबर आहे. पॉझिटिव्ह हाफ सायकल जे असेल तो कुठपर्यंत असते, 0 to पाय, बरोबर आहे. आता हे डिपेंड ऑन तुमचे रेक्टिफायर, कारण हे रेक्टिफायर इथे डिस्कस करण्यात जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही, बरोबर आहे. कारण तुम्हाला माहिती आहे हे आपण ऑलरेडी रेक्टिफायरमध्ये डिस्कस केलेलं आहे. मोड 1 असेल, मग नंतर तुमचा मोड 2 असेल, बरोबर आहे. मोड 2 कुठून असेल, पाय टू 2 पाय असेल, बरोबर आहे. मग इथं तुमची हाफ वेव असेल की फुल वेव त्याच्यावर डिपेंड आहे, क्लिअर आहे. पण रेक्टिफायर इथे डिस्कस करण्यात अर्थ आहे का आता, नाही, बरोबर. आपल्याला महत्त्वाचं डिस्कस करायचं ते म्हणजे काय असेल तुमचा फिल्टर. ओके, कळालं तुम्हाला की मी इनपुट सप्लाय जो दिला तो AC सप्लाय असेल आणि AC सप्लाय जो असेल त्याचा आउटपुटला रेक्टिफायर पल्सेटिंग DC झालं. पल्सेटिंग DC म्हणजे काय, AC प्लस DC, बरोबर. मग हा AC प्लस DC जो असेल त्याच्यामध्ये इंडक्टर ACला ब्लॉक करतो आणि कोणाला करतो, DCला अलो करतो. म्हणजे सरळ काय हे अशा प्रकारे तुम्हाला वेवफॉर्म मिळणार आहे. ओके, क्लिअर आहे. चलो, त्यानंतर नेक्स्ट याची जी कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग जी असेल मी तुम्हाला थोडं शॉर्टमध्ये सांगतो. ओके, म्हणजे मेन एक्झॅक्ट पॉईंट तुम्हाला लक्षात आला असेल, क्लिअर. बघा याच्या वर्किंगमध्ये आपण काय डिस्कस केलं, इंडक्टर जो असेल तो अपोज टू सडन चेंजिंग करंट. ओके, हा एक फंक्शन आहे, तोही लक्षात ठेवा, बरोबर आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना इंडक्टरचे तीन फंक्शन, हा एक फंक्शन लक्षात ठेवा. तो काय करतो, अपोज टू सडन चेंजिंग करंट. आणि हे फंक्शन जे असतं ते कॅपॅसिटरसाठी इथे फक्त काय लिहायचे, व्होल्टेज, अपोज टू चेंजिंग सडन व्होल्टेज. ओके, त्यानंतर रिपल करंट इज AC इन नेचर, बरोबर. आप तुम्हाला म्हटलं ना की बाबा फिल्टरच्या इनपुटला काय असेल, रिपल करंट असेल, इन AC नेचर असेल, बरोबर आहे. मग इंडक्टर ऑफर्स हाय रिॲक्टन्स टू AC सप्लाय.
काय म्हणतो मी तुम्हाला, इंडक्टर्स ऑफर्स हाय रिॲक्टन्स टू AC सप्लाय. आता आपल्याला माहिती, मी तुम्हाला म्हटलं होतं XL असेल, तुम्ही काय म्हटलं 2πfL, बरोबर आहे. आता ज्यावेळेस इथं काही नाही, समजा मी म्हटलं 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी म्हणजे AC सप्लाय, म्हणजे सर याचं तुम्ही मल्टिप्लिकेशन जर केलं तर खूप जास्त व्हॅल्यू येते, म्हणजे त्याला म्हणतो आपण हाय रिॲक्टन्स, बरोबर आहे. आता हा हाय रिॲक्टन्स असेल त्याचं आपण काय करायचं आहे, झिरो रिॲक्टन्स किंवा लो रिॲक्टन्स. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस DC मध्ये केलं त्यावेळेस इथं आन्सर काय येणार आहे, झिरो, म्हणजे असं झालं लो रिॲक्टन्स. बघा मग काय, DC कंपोनंट पासेस इझिली थ्रू इंडक्टर, बरोबर आहे. मग इंडक्टरनं काय केलं, फक्त DC कंपोनंट पास केले आणि AC कंपोनंट जे असेल ते काय केले, ब्लॉक केले. म्हणजे सरळ काय, AC ब्लॉक केला म्हणजे फ्रिक्वेन्सी झिरो केली, म्हणजे त्याचा रिॲक्टन्स काय केला रे, झिरो केला. म्हणजे इंडायरेक्टली काय, रिपल इज रिॲक्टन्स झिरो केला म्हणजे काय, रिपल इज रिड्यूस अँड स्मूथ DC इज ऑप्टेन टू आउटपुट. मीन्स लोड रेजिस्टन्सला फक्त काय मिळालं रे, स्मूथ DC सप्लाय मिळालेला आहे. ओके, कळालं. हा, हे त्याचे काही ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन आहे, तुम्ही त्याला रीड करून घेऊ शकता. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट पुढचा जो पॉईंट असेल तो असेल बघा C फिल्टर. जसा इंडक्टर होता तसा कोणता असेल, C फिल्टर. ओके, आता C फिल्टर जो असेल ते सिमिलर तशीच डायग्राम असेल, बरोबर आहे. आता तुम्ही जर बघितलं ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की हा AC सप्लाय समजा कन्सिडर करा, बरोबर आहे. हा रेक्टिफायर युनिट असेल, बरोबर आहे. आणि हा रेक्टिफायर युनिट जो असेल बघा, त्याला थोडा आपण व्यवस्थित काढायचा प्रयत्न करू. बघा इनपुटला मी काय दिलं त्याला रे, AC सप्लाय, बरोबर आहे. इनपुटला आपण AC सप्लाय देऊया. हा, इनपुटला आपण AC सप्लाय कोणाची देतो सर, रेक्टिफायरचे, बरोबर आहे. हा रेक्टिफायर युनिट आपण इथे यूज केला. ओके, रेक्टिफायर युनिट जो असेल त्याच्या आउटपुटला आपण काय करणार आता. हां, आता इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मला इथं कॅपॅसिटर बसवायचं, बरोबर. मग कॅपॅसिटर बसवताना मी कसं बसवणार, अशा प्रकारे मला कॅपॅसिटर शंट विथ काय करायचं आहे, लोड करायचं आहे. अशा प्रकारे इथं काय असेल मग आता तुमचा असा इथं लोड कनेक्ट केलेला आहे. ओके, लक्षात आलं. इंडक्टर मी सिरीज काढत होतो, आता कॅपॅसिटर मी कसं काढणार, पॅरललमध्ये, बरोबर. हा असेल तुमचा RL. क्लिअर आहे. हां, अजून महत्त्वाचं इथं जर तुम्ही बघितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं इथेही वर्किंग कशी होणार, तिथं तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो. बघा इथं वर्किंग आपली कशी होऊ शकते. हां, इथं बघा, इथं जो असेल याचं काम काय, AC सप्लाय, बरोबर. इथं काय मिळणार तुम्हाला, AC सप्लाय, बरोबर आहे. आता हे AC सप्लाय जे असेल ते रेक्टिफायरचा यूज करून तुम्ही काय केलं, पल्सेटिंग DC केलं सर आपण. पल्सेटिंग DC म्हणजे काय सर, AC प्लस थोडाफार DC असेल, बरोबर. AC प्लस DC हे कशाचं आउटपुट आहे, रेक्टिफायरचं. हे तुम्ही कोणाला देणार, फिल्टरला, बरोबर. मग आपल्याला माहिती आहे हा कॅपॅसिटर काय करत असतो, हा कॅपॅसिटर जो असेल इथून पुढे जे असेल, इथून पुढचं सगळं लक्ष ठेवा. कॅपॅसिटरचं काम काय, टू ब्लॉक DC आणि टू अलो AC, बरोबर आहे. आता याच्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की याचं काम काय असतं, हे याचं फंक्शन एक लक्षात ठेवा की येणारा जो असेल तो प्युअर जो हा जो असेल AC सप्लाय जो असेल. ओके, आता हा AC सप्लाय इथं जे असतो इथं ग्राउंडेड असतं. आता इथं कसं होतं असं इथं थोडं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर आहे. म्हणजे काय की इथून येणारा जो DC असेल तो समोर जाईल, बरोबर आहे. आणि AC जो असेल तो काय होईल, या कॅपॅसिटर थ्रू इथं तुम्हाला DC खाली येऊ देणार नाही, बरोबर. हा DC खाली होतील की तो नाही, म्हणजे सरळ DC तुम्हाला पुढं जाईल आणि DC खाली नाही येतात तो काय होईल, AC त्याच्यामध्ये येईल आणि AC पूर्णच्या पूर्ण AC जो असेल तर काय होईल, असा ग्राउंड होऊन जाईल, बरोबर आहे. म्हणजे इंडायरेक्टली सरळ तुम्ही म्हणू शकता XL जो असेल XC जो असेल तर काय असतो 1/ωc, म्हणजे सरळ काय रे 1/2πfc, बरोबर आहे. आता तुम्ही बघितलं असेल की XC जो असेल ज्यावेळेस AC सप्लाय असतो, त्याचं काही ना काही आन्सर मिळणार, पण AC सप्लाय झिरो झाल्यावर काय मग इथं खाली आन्सर झिरो येईल. मग तुम्ही जर बघितलं 1/0 किती तरी इन्फानाईट, बरोबर आहे. म्हणजे XC जो असेल तो DC साठी खूप जास्त रेजिस्टन्स तयार करतो, बरोबर. DC साठी काय करतो, खूप जास्त रेजिस्टन्स तयार झाला, मग इथं DC खाली येणार आहे का, नाही, फक्त ACच खाली येईल आणि AC इकडे काय होऊन जाईल, ग्राउंड होऊन जाईल आणि राहिलेला DC जो असेल तो पूर्ण कशाला मिळेल, लोडला मिळेल. लक्षात आलं. ओके, तर ते आपण तसंही वर्किंगमध्ये बघणार आहे. तर त्याच्या अगोदर थोडं आपण काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करूया. बघ त्याच्यामध्ये काय की त्याच्यामध्ये रेक्टिफायर असेल, कॅपॅसिटर असेल, लोड रेजिस्टन्स असेल, सिमिलर ते अगोदरच्या सारखं. ओके, आणि त्याच्यामध्ये काय XC तुम्ही बघितलं असेल, XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटन्स. ओके, चलो, तर त्याचं काम कसं असतं ते आपण आता डिस्कस करूया. बघा इथे जर तुम्ही बघितलं तर मी समजा इथे एक मिड पॉईंट घेतलेला आहे. हा कोणता रेक्टिफायर आहे, मिड पॉईंट रेक्टिफायर आहे, बरोबर. बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना इथे C आहे आणि इथं काय हा लोड असेल, बरोबर. म्हणजे इथून येणारा जो असेल काय असेल AC प्लस काय असेल DC. आता काय होतं याच्यामध्ये येणारा जो असेल इथं थोडा आपण कलर चेंज करू म्हणजे तुम्हाला अजून समजायला सोपं जाईल. बघा खाली येणारा जो असेल DC जो असेल ते DCला पूर्णपणे ब्लॉक केलं का की त्याच्यामध्ये रिॲक्टन्स आपण काय केला रे, XC इज काय केला, इन्फिनिट DCसाठी, बरोबर आहे. मग रिॲक्टन्स जो असेल तो पूर्णपणे, आणि दुसरं जे असेल त्याच्या खाली जे असेल मग काय येणार आहे, AC अलो होणार आहे, बरोबर आहे. मग AC अलो होईल आणि त्याचे AC जो असेल तो खाली काय असतो, असा ग्राउंडेड करून त्याला आपण ग्राउंडेड करत असतो. म्हणजे AC तुमचा झिरो होऊन जातो आणि पूर्णपणे हा DC जो असेल तुम्हाला कोणाला मिळत राहत असा लोडला मिळतो, म्हणजे प्युअर DC तुम्हाला मिळत असतो. लक्षात आलं. सिमिलरली इथे जर बघितले तिथे तसंच होणार की ही तुमची इनपुट साईन वेव्ह असेल,
बरोबर आहे. याची वेव्हफॉर्म जी असेल ना तर ऑलमोस्ट सिमिलर आहे. फक्त एक लक्षात ठेवा, ते डिपेंड ऑन तुमच्या क्वेश्चन. मी तुम्हाला म्हटलं होतं ना 12 क्वेश्चन, ते 12 क्वेश्चनपैकी तुम्हाला त्याच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं. बरोबर आहे. आता इथं जर फुल यू असेल तर तुम्ही त्याला अशी वेव्हफॉर्म काढू शकता. हाफ यू असेल तर तुम्हाला गॅप घेऊन एक वेव्हफॉर्म काढावं लागेल. बरोबर. डिपेंड ऑन तुमचा रेक्टिफायर असेल, फिल्टर तुमचा कशावर डिपेंड असेल, तुम्ही कोणता रेक्टिफायर दिला त्याच्यावर डिपेंड असेल. क्लिअर कळालं. ओके. हा असेल मिड पॉईंट, तर तुम्ही तसा हा व्ह्यू सुद्धा वापरू शकता. ओके. चलो नेक्स्ट असेल याचं वर्किंग वगैरे जे असेल तुम्ही बघून घेऊ शकता. बघा, कॅपॅसिटर चार्ज टू पीक व्हॅल्यू, म्हणजे एकदा कॅपॅसिटर चार्ज झाला तो काय होणार आहे, डिस्चार्ज होणार आहे. बरोबर आहे. बघा, वेन रेक्टिफायर व्होल्टेज डिक्रीजेस. बरोबर. रेक्टिफायर व्होल्टेज काय झालं, डिक्रीजेस, तर कॅपॅसिटर डिस्चार्ज स्लोली, म्हणजे कॅपॅसिटर काय होतो, हळूहळू डिस्चार्ज होतो. बरोबर. 3 इट फिल्स द गॅप बिटवीन पल्सेस आणि एसी रिपल इज बायपास टू ग्राउंड. मी तुम्हाला म्हटलं ना, एसी रिपल जे असेल ते काय होतात, ग्राउंडेड थ्रू काय होतात, तसे बायपास होत असतात आणि स्मूथ डीसी व्होल्टेज इज अप टू द लोड म्हणू शकता. क्लिअर कळालं. ओके. याची सुद्धा काही ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेज आणि ॲप्लिकेशन आपण इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. ओके. हां, याच्यानंतर एवढं करून सुद्धा तुम्हाला जर अजून स्टेप बाय स्टेप म्हणजे एक्झाममध्ये कसं लिहायचं तर तेही पाहिजे असेल, तेही मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ओके. तुम्हाला तशी अपेक्षा असेल तर मला तुम्ही कमेंट मेसेज करू शकता. ओके. त्यानंतर बघा, थर्ड LC फिल्टर. ओके. याला दुसरा नाव चोक LC फिल्टर सुद्धा म्हणू शकतो. लक्षात ठेवा. सिमिलर याचं सुद्धा तसंच असेल. इनपुट आपण AC सप्लाय देतो. ओके. इथं जे असेल ते काय असेल, तुमचा रेक्टिफायर नोड असेल. आता इथं लक्षात ठेवा, इथे L पण आहे आणि इथं काय C पण आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं तर इंडक्टर आपण असं कसं काढत असतो, सिरीजमध्ये, आणि ते कॅपॅसिटर जो असेल तर कसं काढत असतो आपण, शंटमध्ये किंवा त्यामध्ये आपण पॅरलमध्ये, आणि एंडिंगला काय असेल तुमचा लोड असेल. बरोबर आहे. मी समजा एखादा XOR RL लोड इथं काढलेला आहे. बरोबर. इथं सिमिलर तसंच होईल की हा काय करतो, AC सप्लायला जाऊ देणार नाही. बरोबर आहे. आणि राहिलेला इथं लक्षात ठेवा, आता इथं तो DC जो असेल त्या DCला अलो करेल. बरोबर आहे. आणि हा सुद्धा काय करतो, इथं DC जो असेल त्या DCला जाऊ देणार नाही, आणि AC जो असेल तर काय करेल, असा अलो करेल. बरोबर. हे दोघांचे फंक्शन लक्षात ठेवा. यदा कदाचित बघा, इथं जास्त इफिशियन्सी आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, L फिल्टर C फिल्टर या दोघांपेक्षा पण जे असेल ती इफिशियन्सी जास्त कोणाची आहे रे, इफिशियन्सी जास्त कोणाची, याची आहे. काय याची आहे. बरोबर आहे. लक्षात ठेवा. कारण इथं काय होतं, इंडक्टर थ्रू जो आपण इंडक्टर ACला ब्लॉक करतो, मग अलो ब्लॉक करतो ना, मग AC तो येऊ देत नाही, पण थोडाफार प्रमाणात आल्यासुद्धा तर तो AC जो असेल तो कॅपॅसिटर काय करतो, ग्राउंडेड करून देतो. म्हणजे इथं पूर्ण तुम्हाला व्यवस्थित पूर्ण DC तुम्हाला इथे मिळणार आहे. लक्षात आलं. म्हणजे त्याच्यापेक्षा याची इफिशियन्सी जास्त आहे. समजलं की मला काय सांगायचं आहे, की इंडक्टर जो असेल तो इंडक्टर ACला येऊ देत नाही, पण थोडाफार याचा कधी आला सुद्धा, ओके, तर तो कॅपॅसिटर परत तो AC ग्राउंडेड करून टाकेल, म्हणजे पुढे जायचे चान्सेसच नाही आहे. क्लिअर कळालं. ओके. बघा, कॅपॅसिटी इंडक्टर कॉम्बिनेशन जे असेल तर आपण याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. ओके. हां, सिमिलरली वेव्हफॉर्म तुम्ही तशीच काढू शकता. तुमची वेव्हफॉर्म जे असेल ते डिपेंड ऑन तुम्हाला रेक्टिफायर. मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला फुल वेव्ह रेक्टिफायर दिला की हाफ वेव्ह रेक्टिफायर दिला, त्याच्यावर तुमचं आउटपुट डिपेंड असेल. ओके. जर फुल असेल तर तुम्ही अशी वेव्हफॉर्म काढा, आणि हाफ असेल तर तुम्ही अशी काढू शकता. ही असेल तुमची हाफ वेव्हची, आणि ते जर तुम्ही फुल केलं त्याला म्हणतो आपण फुल वेव्ह, त्याला म्हणतो आपण कंटिन्युअस वेव्हफॉर्म. ओके. लक्षात आलं. हां, त्यानंतर बघा लास्टवाला तुमचा CLC फिल्टर. क्लिअर आहे. आता CLC फिल्टर जो असेल तो सिमिलरली तुम्हाला LC फिल्टर कळालं, म्हणजे CLC फिल्टर समजायला एवढा अवघड नाही. बरोबर आहे. बघा, त्याच्यामध्ये जर बघितलं तर कॅपॅसिटर इंडक्टर कॅपॅसिटर, 2 कॅपॅसिटर आणि 1 इंडक्टरचं कॉम्बिनेशन आपण डिस्कस करतो. बघा, इट इज कॉल्ड ॲज पाय फिल्टर. मी तुम्हाला म्हटलं ना, हा दिसायला कसा दिसतो, पायसारखा. बघा, तुम्हाला दिसत असेल हा असा पायसारखा दिसत असतो. क्लिअर. म्हणजे त्याला आपण पाय फिल्टर. ओके. आणि पाय फिल्टरमध्ये इम्पॉर्टंट काय काय ते आपण आता थोडं डिस्कस करूया. बघा, वेव्हफॉर्म जे असेल याची सुद्धा सिमिलरिटी तीच असेल, कारण वेव्हफॉर्ममध्ये काही चेंज नाही जास्त. ओके. त्याच्यामध्ये काय कॅपॅसिटर असेल, 1 इंडक्टर असेल, आणि दुसरा एक कॅपॅसिटर असेल, तिसरं का असेल, चौथं का असेल, लोड रेजिस्टन्स. बरोबर. सिमिलरली आपण एक AC सप्लाय देणार. AC सप्लाय जो असेल तो कशाला देणार, रेक्टिफायर युनिटला. हा रेक्टिफायर युनिटच्या नंतर काय असेल, आपण काय म्हटलं, एक कॅपॅसिटर असेल, त्याच्यानंतर एक इंडक्टर असेल, आणि दुसरा आणखी एक कॅपॅसिटर असेल. अशा प्रकारे 2 कॅपॅसिटर आणि 1 इंडक्टर असेल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काय असेल, असं तुमचा लोड असेल. बरोबर आहे. अशा प्रकारे तुमचा हा जो असेल हा रेक्टिफायर आहे, हा तुमचा काय फिल्टर आहे, आणि हा असेल तुमचं इनपुट. ओके. L, C1 आणि C2. आता त्याच्यापेक्षा याचं आउटपुट आणखी आउटपुट चांगला असेल. मग याचा आणखी आउटपुट चांगला असं काय म्हणता सर, तुम्ही बघा इथे जर तुम्ही बघितलं तर हा कॅपॅसिटर जो असेल ना तो DCला पूर्णतः काय करणार, ब्लॉक करणार. बरोबर आहे. आणि ACला पूर्ण काय करणार, तो अलो करणार. म्हणजे पूर्ण AC इथे ग्राउंड होऊन जाईल. थोडाफार राहिलासुद्धा AC, तर AC हा काय करतो, अलो करतो. बरोबर आहे. हां, AC अलोने ब्लॉक करणार थोडाफार राहिलेला. एवढं करून सुद्धा जर AC राहिला तर तो परत इथं काय होणार आहे, इथं काय होणार आहे, ग्राउंडेड होणार. म्हणजे सरळ काय ACचा इथं DCचा आपल्याला अलो करायचं, DC सोडून त्या DC आपल्याला लागणारच, कारण DCला अलो करतो. ओके. कारण DC आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं, पण AC आपल्याला कसा कट करता येईल बघ, इथे किती चान्स आहे बघ. C1 सुद्धा तुम्हाला AC ग्राउंडेड करतो. थोडाफार याचा कधी राहिला गेला कुठं इंडक्टरला, तर इंडक्टर पण त्याला अपोज करतो. बरोबर आहे. अपोज करतो म्हणजे ब्लॉक करतो. आणि एवढं करून सुद्धा जर थोडाफार राहिला तर हा कॅपॅसिटर
सुद्धा त्याला ग्राउंडेड करतो, म्हणजे इथं AC जाण्याचे चान्सेस ठेवले नाही आता. म्हणजे आपण ACला जाण्यासाठी 3 चाळण्या लावल्या, बरोबर. म्हणजे इकडंच आपण AC गायब करायला लागलो. लक्षात आलं, म्हणून याची एफिशियन्सी आणखी जास्त आहे. लक्षात आलं, ओके. याची सुद्धा सिमिलर वेव्हफॉर्म आहे, ते डिपेंड ऑन तुमचा क्वेश्चन आहे. म्हणजे तुमचा रेक्टिफायर हाफ वेव्ह असेल किंवा फुल वेव्ह, त्याच्यावर तुमचा डिपेंड असेल. बघा याची वर्किंग जरी बघितली तुम्ही लक्षात येईल. फर्स्ट कॅपॅसिटरचं काम काय, रिड्यूस लार्ज पोर्शन ऑफ रिपल व्होल्टेज, बरोबर आहे, आणि चार्ज टू पीक व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणजे सर असं काय करणार की हा जो असेल तो ऑलमोस्ट मॅक्झिमम तुमचा AC रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करेल, AC रिपल ओके रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. एवढं करून राहिला सुद्धा तर तो इंडक्टर ब्लॉक करणार, बरोबर आहे, आणि हा अलो पास DC करणार. आणि सेकंड कॅपॅसिटर जो असेल तो तुम्हाला एकदम प्युअर स्मूथ DC अवेलेबल करणार, आणि मग पूर्ण AC तो रिपोल किंवा रिमूव्ह करणार आहे. ओके, लक्षात आलं. म्हणून याचा रिझल्ट जो असेल तो व्हेरी स्मूथ DC आउटपुट मिळेल किंवा हाय क्वालिटी पॉवर सप्लाय तुम्हाला इथे मिळणार आहे, कारण याच्यामध्ये 2-3 चाळण्या तुम्ही AC काढून टाकण्यासाठी लावलेला आहे. सिमिलरली वेव्हफॉर्म जे असेल तुम्ही त्याचे काढू शकता, डिपेंड ऑन तुमचा रेक्टिफायर असेल. क्लिअरली कळालं, ओके. हे बघा इथं सुद्धा याचे काही ॲडव्हान्टेज आहे, डिसॲडव्हान्टेज आहे, आणि काही त्याचे काय असेल ॲप्लिकेशन तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, चला, अपेक्षा करतो मित्रांनो की तुम्हाला फिल्टर जो असेल थोडाफार कळाला असेल, किंवा मी फिल्टरबद्दल मॅक्झिमम ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या सांगायचा प्रयत्न केला. कमीत कमी टायमामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गोष्टी महत्त्वाच्या सांगायचा प्रयत्न केला. एवढं करून सुद्धा तुम्हाला आणखी काही अपेक्षा असेल किंवा आणखी डिटेलमध्ये इन डिटेल कसं स्टेप बाय स्टेप लिहायचं तेही तुम्हाला मी सांगू शकतो. तुम्हाला जर तसं काही वाटत असेल तुम्ही 100% मेसेज किंवा कमेंट करू शकता. ओके, चला तर भेटूया लवकरात पुढच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, थँक्यू.